नाही. त्याने काय केलं? त्याने आपला सैन्य गोळा केला, आपला परिवार गोळा केला, मीटिंग घेतली आणि विचारला माझ्या वडिलाला कोण मास विडा कोणी उचलला? प्रथम विडा कोणी उचलला? पुतना राक्षसी. ही पुतना कोण? तर नाग भग रेषा नागासुर पदासुर यांची बहीण होती. ज्या वेळेला हा कंस पृथ्वी पर्यटन करायला निघाला होता, सगळ्यांना जिंकत यज्ञ करायला होता, त्याला असा फिरत असताना यांच्याकडे आला तर हे मोठे मराठे देव होते. त्यांच्याशी युद्ध झाला पण कोण कोणाला हटत नाही. अशा वेळेला त्यांच्या असणारी बहीण पुतना तिने सांगितलं, हे कौसा, अरे माझ्या भावांच्या बरोबर काय लढाई देतो? माझ्याशी लढाई कर, दोन हात माझ्याशी खेळ, खरा तुला देतो. पण कौस मोठा न्यायाधीश होतो. त्यांनी सांगितलं, हे बाई ग, आम्ही क्षत्रियाचे बच्चे आहोत आणि क्षत्रियाचा बच्चा बाईशी लढू शकत नाही, त्यांना ते उचित नाही. तद्वत तुझ्याशी मी लढाई करू शकत नाही. तूच माझी बहीण म्हणून ये आणि मला राखी बांध. काय बांधल्या का तुम्ही राख्या? बांधून घेतल्या का? मला बहीण नसली तरी माझ्या मुलीने मला राखी बांधली होती. म्हणजे योगिता नावाची मुलगी आहे का नाही माहिती आहे तुम्हाला? राखी बांधली. का राखी बांधायची? तर एक आपला भाऊ आणि बहीण याचा नाता जोपासना करणं म्हणजे तो दोरा आहे ना, त्याच्या नाता बांधतो असा. म्हणून त्या भगवंताशी नाता सगळ्यांचा होता. त्या भगवंताने चोऱ्या करायच्या ठरवल्या असा ते जरी असला तरी त्या कंसानं त्या पुतणेला पाठवलं की आपल्या स्तनामध्ये विष भरून देवाला मारण्याकरता आले आणि ती प्रयोग म्हणून अखंड गावातल्या मुलांना मारत 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 यशोदेच्या घरी आली. यशोदेच्या घरी आम्ही कारणास्तव ती यशोदेला म्हणते, काय कर यशोदे, तुला मुलगा झाला मला का कळवला नाही? मी तुझी बहीण आहे. ती म्हणते मला बहीण आहे, मला माहीत पण नाही. ती म्हणते तुला बहीण आहे पण तू व्हायच्या अगोदरच माझं लग्न झाला होता आणि मला सासरवासात माझ्या नवऱ्याने मला पाठवलेलं आहे म्हणून तुला माहीत नाही. अरे पण मला कोणीच सांगितलं नाही. नसं सांगितलं पण आता मी आले ना. का आले? तर तुला बऱ्याच लोकांनी बोलला आणि त्याचा संगोपन तुला करता येणार नाही. मी बघ मजबूत चरित्राने एक स्तनपान त्याला तरवला तर झोपला तर उठणार नाही. आणि ही गोष्ट तिची बोलण्याची खरी होती. आणि तिने म्हणून सणामध्ये आले. मग माझं यशोदेला संशय आला का ही बाई जर कपटी नसेल ना म्हणून ती लक्ष घेऊन आली. पण ती म्हणते अगं दे ना माझ्याकडच्या. यशोदा म्हणते अगं काही त्याला मी आता नाहून घेऊन झोपवलेला आहे, तो आता जागा होणार. तेव्हा पाहिलं पहिलीच बोल आलेली, हा पहिला गेल्यावर आलेला आहे, त्याला कशाला लावून द्यायचं म्हणून बघू.